बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेवराव जानकर किंवा अजित त्या ठिकाणी जे आहेत त्यांनी यायला पाहिजे होतं. कुणीच आले नाही. त्यामुळे मग आतापर्यंत वाट बघितली. त्यामुळे आजची बैठक रद्द झाली. एकीकडे बैठक रद्द झाली, दुसरीकडे आंदोलन मोठ्या ताकदीनं सुरू आहे. सरकारकडनं काही शिष्टमंडळ किंवा सरकारचे काही प्रतिनिधी बोलायला जाणार आहेत त्यांचे? नाही, मी माननीय मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठक, दोन्ही डेप्टी सीएम, माननीय मुख्यमंत्री, मी स्वतः या बैठकीला आणि आमचे सर्व मंत्री वगैरे या बैठकीला आणि सर्वच उच्चस्तरीय अधिकारी, चीफ सेक्रेटरीपासून सर्व अधिकारी, सर्व विभागाचे अधिकारी, म्हणजे पूर्णच कॅबिनेट सचिव या ठिकाणी आहेत. तर कुणीतरी प्रतिनिधी बैठकीला नाही आहे. त्यांच्याकडनं का आले नाही मला माहिती नाही, पण कुणीतरी यायला पाहिजे होतं. राजू शेट्टीजी, महादेवराव जानकरजी, त्या ठिकाणी अजित नवले, कुणीतरी यायला पाहिजे होतं. तर बैठक चालूच आली असते किंवा त्यांच्या मागण्या काय त्या निवेदनात आहे. पण निवेदनावर बैठकीत चर्चा होत नाही. बैठकीत तर निवेदनावर चर्चा होईल, पण बैठकीमध्ये किमान कुणीतरी प्रतिनिधी असला पाहिजे. त्यावर बैठक चालतं, बैठकीत मागता येतं, मागणी करता येतं. बच्चू कडूची मागणी सरकारकडे आहे. सरकार निर्णय घ्यायला त्या ठिकाणी बैठक घेते आहे. ते बैठकीलाच येत नाही. तर मला वाटतं हे काही योग्य नाही. हे चित्र काही योग्य नाही असं मला वाटतं. पवनकुळे साहेब, अशा पद्धतीनं एवढी महत्त्वपूर्ण बैठक बोलावली जाते, रस्त्यावर आक्रोश पाहायला मिळतोय, शेतकऱ्यांसाठी म्हणून वारंवार बोललं जाते. प्रत्यक्षात मात्र मग याला राजकारण म्हणायचं का? कारण ज्या पद्धतीनं वारंवार बोलतात तिथं सगळं दिसतंय, मागण्या करायच्या आणि मागण्या मान्य करणाऱ्यांकडे यायचंच नाही. मग फक्त राजकीय. आज मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांच्या विनंतीवर मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावली, पुढाकार घेतला. मी स्वतः याच्यामध्ये पुढाकार घेतला की हे आंदोलन शेतकऱ्याचं होऊ नये. कारण आत्ताच पूरग्रस्ताची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. 32,000 कोटी रुपये माननीय मुख्यमंत्र्यांनी, अजितदादा, एकनाथ शिंदेजींनी दिले आहे. एवढी उच्चस्तरीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवल्यावर, चीफ सेक्रेटरी आणि पूर्ण कॅबिनेट मुख्यमंत्र्यांनी बोलवल्यावर आणि स्वतः डेप्टी सीएम दोघंही आणि स्वतः चीफ सेक्रेटरी सर्व या ठिकाणी आहेत, तरी बैठकीला आले नाही. प्रतिनिधी यायला पाहिजे. समजा तुम्ही तिकडे आंदोलनात बसले आहे, 4 पैकी कोणतरी, महादेवराव जानकर आहे, त्यांचं नाव बैठकीमध्ये आहे, त्या ठिकाणी राजू शेट्टी जी आहेत, बच्चू कडूजी या ठिकाणी येऊन जाता आलं असतं. माझं काय म्हणणं आहे, बैठकीला येऊन जाता आलं असतं ना, अजून आंदोलन करत थांबले असते. आता येऊन संध्याकाळी 4च्या फ्लाईटने वापस जाता आलं असतं. तर मला वाटतं की का बैठकीला आलं नाही त्याचं त्यांनी सांगितलं पाहिजे. पण सरकार हे आज, माननीय मुख्यमंत्री आज त्या ठिकाणी बैठकीला आत्ता पण त्यांनी वाट बघितली, अजितदादांनी वाट बघितली, मी वाट बघितली, आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी या बैठकीला वाट बघितली. आता कोणी आले नाही, त्यामुळे बैठक रद्द केली आहे. केवळ आंदोलन करायचं आणि राजकारण करायचं हा सरळ अजेंडा सगळेच नेत्यांना म्हणजे असं झालंय का? कारण गेल्या काही दिवसांपासून हे वारंवार दिसून येतं. म्हणजे सरकार आज तर बच्चू कडूजी आणि या निवेदनावर जे दिलं आहे त्यावर इतकी उच्चस्तरीय बैठक माननीय मुख्यमंत्र्यांनी लावली आणि त्यांनी असं ठरवलं की आज निर्णय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांचं सर्व ऐकून घ्यायचं. म्हणजे आज 1.5 तास दिला मुख्यमंत्र्यांनी, 10:30 ते 12, 1.5 तास राखीव ठेवला या बैठकीकरता. पण आतापर्यंत 10:30 ते 11, 11:15 झाले, कोणी आलं नाही. त्यामुळं ही बैठक रद्द झाली आहे. धन्यवाद. ओके सर, थँक्यू. तेव्हा राजू शेट्टी यांनी ज्या मागण्या घेऊन मोर्चा काढलेला आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारनं दखल घेत, अर्थात खुद्द मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत एक उच्चस्तरीय बैठक आयोजित केलेली होती. मात्र या मोर्चातले कुठलेही प्रतिनिधी उपस्थित न राहिल्यानं अखेर ही बैठक रद्द झाल्याचं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे.